घाटकोपरच्या केव्हीके घाटकोपर सार्वजनिक शाळेच्या मध्यान्ह आहारात झुरळ सापडलाय। विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये यामुळे गोंधळ उडाला। शाळेच्या शिक्षिका रीमा डिसूजा यांच्याकडून प्रकरणाच्या चौकशीला आता सुरुवात करण्यात आली आहे। मध्यान्ह भोजनात आढळलेल्या झुरळासंदर्भातील या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी। मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका शाळेच्या जेवणामध्ये झुरळ आढळला आहे। मी आता सध्या घाटकोपर परिसरात आहे आणि घाटकोपर परिसरामध्ये हीच ती केव्हीके घाटकोपर सार्वजनिक हायस्कूल आहे, त्या ज्युनियर कॉलेज आहे। या शाळेचा जो मध्यवर्ती जेवण म्हणजे लंच ब्रेक असतो, त्या लंच ब्रेकच्या जेवणामध्ये लहान मुलांना जे दिलं जातं त्यामध्ये झुरळ आढळण्याची घटना घडली। 2 दिवसापूर्वीची ही घटना आहे। हे जो आपण एकंदरीत पाहिलं असं ते सकाळचे 10:30-11च्या दरम्यान जे मुलांना जो लंच दिला जातो शाळेकडून, त्या शाळेमध्ये जो खिचडी दिली गेली होती त्या खिचडीमध्ये ही झुरळ आहे ती आढळली होती। ही झुरळ आढळल्यानंतर संपूर्ण शाळेमध्ये जी खळबळ आहे ती उडाली होती। एकंदरीत जेव्हा ही घटना घडली तेव्हा शाळेकडून ते जेवण आहे ते थांबवण्यात आलं। त्या दिवशी मात्र जेवण वाढण्यापासून ते झुरळ सापडण्यापर्यंत जो मधला काळ होता त्या मधल्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जेवण जेवलं होतं, त्यामुळे त्यांचा देखील सुरक्षेचा खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। एकंदरीत पाहिलं ही संपूर्ण जी घटना होती ती 2 दिवसाआधीची होती आणि 2 दिवसामध्ये कुठलाही विद्यार्थी आजारी पडला नसल्यामुळे सध्या तरी ते सर्व विद्यार्थी आहेत ते सुरक्षित आहेत। कॉन्ट्रॅक्ट आहे ते सुरू आहे, ते प्रशासनाकडून त्याचबरोबर त्या शाळेच्या प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई त्या कॉन्ट्रॅक्टरवर देखील करण्यात नाही आली आहे। दुसरीकडे आपण पाहिलं जे विद्यार्थिनीला ज्या जेवणामध्ये कॉक्रोच सापडलं होतं ती विद्यार्थी देखील 8वीची विद्यार्थी आहे, ती याच घाटकोपर परिसरामध्ये राहते आणि आता सध्या तरी या संपूर्ण प्रकरणाचे आता जो शाळा आहे त्यांच्याकडून जो तपास आहे तो सुरू आहे। मात्र एकंदरीत पाहिलं या शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात ते विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांना जे जेवण मिळतं ते जेवण नक्की सुरक्षित आहे की नाही हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह या निमित्त इकडे उपस्थित होतो। कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।